घरात लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी काही सोपे उपाय. 1. सकाळी उठल्यावर संपूर्ण घराची स्वच्छता केल्यावर चिमूटभर हळद पाण्यात मिसळून ते पाणी संपूर्ण घरात शिंपडावे, ज्यामुळे घरात लक्ष्मीचा वास राहतो. तसेच घरात गंगाजल शिंपडल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा संपून वास्तुदोष नाहीसा होतो. 2. घरातील देवघरात असणाऱ्या देवांसमोर रोज एक तुपाचा दिवा अवश्य लावावा आणि पूजा करतेवेळी घंटीचा नाद करूनच पूजा करावी. यामुळे घरातील सर्व प्रकारच्या नकारात्मक ऊर्जा घराबाहेर निघून जातील. त्याचप्रमाणे घरात शंखनाद केल्याने घराचा वास्तुदोष निघून जातो. घरातील देवांना अर्पण केलेली फुलं, हार हे सुकल्यानंतर काढून टाकावे आणि देवांना ताजी सुगंधित फुलं अर्पण करावे. त्याचबरोबर देवघरात देवी देवतांचे फोटो चुकूनही एकमेकांसमोर येतील असे ठेवू नये. यामुळे घरात दोष निर्माण होतो. 3. चुकीच्या दिशेला धार्मिक ग्रंथ, पुस्तके ठेवल्याने वास्तुदोष वाढतो. वास्तुशास्त्रानुसार धार्मिक ग्रंथ, पुस्तके नेहमी पश्चिम दिशेला ठेवले पाहिजे. कोणत्याही दुसऱ्या दिशेला बॉक्स बेडच्या आत, गादीवर किंवा उशाखाली धार्मिक ग्रंथ ठेवणे अशुभ मानले जाते. 4. वास्तुदोष असल्याकारणाने जर घरातील एखाद्या व्यक्तीला रात्री झोप लागत नसेल किंवा त्या व्यक्तीच्या स्वभावात चिडचिडपणा निर्माण झाला असेल तर अशा व्यक्तीला दक्षिण दिशेकडे डोके करून झोपवावे. यामुळे त्या व्यक्तीच्या स्वभावात बदल होईल आणि झोपेच्या समस्येतही आराम मिळेल. 5. झाडूला लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते, म्हणून झाडू हा कधीही दरवाजाजवळ ठेवू नये. तसेच तुटलेला किंवा खराब झालेला झाडूचा वापर करू नये. जर झाडूला नेहमी पाय लागत असेल तर हे धनाच्या नाशाचे कारण बनू शकते. तसेच झाडूवर कोणतेही वजनदार वस्तू ठेवू नये. 6. घराच्या उत्तर पूर्व दिशेला कचरा साठवून ठेवू नये. तसेच या भागात वजनदार वस्तू, सामान किंवा मशनरी ठेवू नये. आपल्या वंशाच्या उन्नतीसाठी घराच्या मुख्य दरवाजाजवळ दोन्ही बाजूंनी अशोकाची झाडे लावावीत. 7. घरातील कोणत्याही खोलीत सुकलेली फुले ठेवू नये. तसेच घरातील छोट्या मोठ्या फुलदाण्यातील फुलं सुकल्यानंतर ते काढून टाकावीत आणि नवीन फुलं ठेवावीत. 8. घराच्या ईशान्य भागात स्फटिकाच्या श्रीयंत्राची स्थापना शुभ मुहूर्तावर करावी. हे यंत्र लक्ष्मीप्रदायक असते. सोबतच घरातील वास्तुदोष नाहीसा होतो. 9. घराच्या उत्तर पूर्व भागात तुळस लावावी. संध्याकाळी तुळशीला दिवा अवश्य लावावा. तुळस लक्ष्मी मातेचे स्वरूप मानले जाते, म्हणून आपल्या घराच्या सुख शांतीसाठी तुळशीला नियमितपणे प्रार्थना करावी. मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.